नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मोड आलेल्या मसुरीची मोकळी उसळ मी इथे करून दाखवलेली आहे. शक्यतो अख्खा मसूर आपण नेहमीच बनवतो, पण टिफिनसाठी जर मोड आलेला अख्खा मसूर जर बनवला तर अतिशय कमी वेळात बनतो आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. तर टिफिनसाठी किंवा आपल्याला नुसतीसुद्धा ही उसळ खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर याने वजन कमी करण्यास मदत करते, त्याचप्रमाणे ब्लड शुगर कंट्रोल करते. प्रोटीन आणि फायबरयुक्त असल्यामुळे पचायलाही खूप हलकी अशी आहे. तर अशा पद्धतीने अशी मोकळी उसळ तुम्ही नुसतीही खाऊ शकता. नॉर्मल ज्याप्रमाणे मटकीला आपण मोड आणतो त्याच पद्धतीने याला आपण मोड आणायचे आहेत. तर एक दिवस व्यवस्थित भिजवून दुसऱ्या दिवशी आपल्याला मोड आणायला एका चाळणीवर ठेवायचे आहेत आणि याला थोडा वेळ लागतो मोड यायला, पण अतिशय सुंदर असे मोड आल्यावर याचे शरीराला जास्त फायदे होतात. तर लसूण घेतलेला आहे इथे 2-3 आणि इथे त्याचप्रमाणे कढीपत्ता घेतलेला आहे, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि याच्यामध्येच आपल्याला आल्याचे थोडे छोटे तुकडे करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ओलं खोबरं आहे माझ्याकडे 2 चमचे, ते घेतलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी हरकत नाही. एक टोमॅटो घेतलेला आहे, व्यवस्थित असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला. याचं वाटण तयार करायचं आहे. खूप साधं सोपं वाटण आहे, त्याच्यामुळे डब्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे. थोडं तेल घालून घेतलेलं आहे. इथे 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी थोडी तडतडली की इथे जिरं घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं चवीनुसार हिंग वापरलेला आहे. इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. तुम्ही 2 कांदे छोटे वापरले तरी हरकत नाही. तर कांदा शक्यतो याला जास्त लागतो आणि व्यवस्थित हा कांदा छान मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला. सॉफ्ट झाल्यावरच मग आपल्याला बाकीच्या गोष्टी घालून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता कांदा छान परतले जाणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे उसळीला छान चव येते. तर इथे बघू शकता साईडला थोडंसं गरम पाणी करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हा जो कांदा आहे छान आपल्याला परतून घेतलेला आहे. तर हे जे वाटण मगाशी मी मिक्सरवर फिरवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं, आलं ह्या सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ह्या उसळीला चव अधिकच छान लागते. कढीपत्ता शक्यतो आपण फोडणीत नाही घालत, कारण याच्यात घातलं तर आपल्याला डायरेक्टली पोटात जातो आणि अशा पद्धतीने याला छान असं व्यवस्थित कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं बघू शकता हे मिश्रण परतल्यानंतर सुकं होत आहे. अगदी छान असं याला परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे उसळीला जास्त स्वाद येतो. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता साईडलाच गरम पाणी ठेवलेलं आहे. तर थोडंसं गरम पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं आहे, जेणेकरून हे छान परतल्या जावं, करपू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे गरम. परत एकदा इथे बघू शकता 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. 1 चमचा घरगुती मसाला वापरलेला आहे. इथे बेडगी मिरची पावडर आहे माझ्याकडे 1 चमचा, ती घातलेली आहे. इथे बघू शकता जिरं पावडर आहे माझ्याकडे, ती घातली आणि इथे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि काळ्या मसाल्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी हरकत नाही. तर ह्या मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कोथिंबीरीने खूप छान चव येते, तर फोडणीमध्ये नक्की कोथिंबीर टाका. तर अशा पद्धतीने बघू शकता थोडंसं गरम पाणी परत एकदा ॲड केलेलं आहे, जेणेकरून हे मसाले छान फुलतील आणि त्याचा स्वाद या उसळीमध्ये उतरेल. त्याच्यामुळे थोडं पाणी घालूनच याला छान परतून घेणार आहे. तर बघू शकता हा जो मसाला मी परतलेला आहे तो अतिशय दिसायला छान दिसत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवले. तर हे जे बघू शकता इथे अख्खा मसूर आहे मोड आलेला, तो मी याच्यामध्ये ॲड करून घेणे. शक्यतो हा अख्खा मसूर मोड आल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. जर त्याला वास येत असेल तर तो वास निघून जातो. पण अशा पद्धतीने ही उसळ आहे ही अधिकच पौष्टिक बनते. नेहमीच आपण अख्खा मसूर बनवतो, पण ही उसळ एकदा तरी बनवून पहा. आणि हा जो अख्खा मसूर या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कोट होणं गरजेचं आहे. छान हे फ्लेवर याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. तर छान असं याच्यामध्ये मी मसाल्यात परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने हा मसाला सगळ्या अख्ख्या मसूरला लागलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, कारण मीठ आपण मसाल्यामध्ये घातलेलं नाही. चवीनुसारच थोडासा अर्धा चमचा गूळ पावडर घातलेली आहे. गूळ हा ऑप्शनल आहे, पण थोडासा टोमॅटो वापरल्यामुळे चव थोडी बॅलन्स करण्यासाठी इथे गूळ पावडरचा वापर केलेला आहे. तुम्ही नाही घातलं तर हरकत नाही. तर इथे बघू शकता थोडंसं अगदी 1च ग्लास इथे गरम पाणी घेतलेलं आहे, उकळून घेतलेलं पाणी आहे. तर ते 1 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान हे पाणी व्यवस्थित याच्यामध्ये सगळ्या जिन्नस मिक्स करून घेतलेलं आणि याला आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे.
तर बघू शकता 5 मिनिटांनी याला छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली करपू नये. आणि अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर आणि छान चवीची अशी ही उसळ तयार झालेली आहे. तर बघू शकता परत एकदा इथे मी 5 मिनिटांनी ही उसळ चेक करून पाहिलेली आहे. अख्खा मसूर आपल्याला दाबून पाहायचा आहे तो शिजला आहे की नाही. खूप पटकन होतो वाफेवरच आणि हा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने याला सर्व करून घेत आहे मी. तर वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी, भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान ही उसळ नुसती खायला खूप छान लागते. जे सध्या वेट लॉस करत आहेत, शुगर आहे ज्यांना, त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे. तर ही उसळ खूप छान लागते नुसती खाल्ली तरी. त्याच्यामुळे तुम्ही डब्यासाठी तर नक्की ट्राय करा, मुलांना नक्की द्या. अशा पद्धतीने बघू शकता दिसायलाच किती छान दिसत आहे. तर खूप काही वाटण-घाटण न करता साध्या सोप्या पद्धतीने ही उसळ दाखवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही मी अशीच न खाता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे. तर ही जी उसळ आहे ही नुसती खाणार आहे, त्यामुळे मी कांदा आणि कोथिंबीर घातली आहे. वरून तुम्ही टोमॅटोही ॲड करू शकता आणि जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर नक्की जरूर घाला. थोडंसं ओलं खोबरं आहे माझ्याकडे, तर ते पण मी याच्यावर घालून घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं असेल तर अशीच उसळ खूप भन्नाट लागते. एकदा तरी ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा.